बातमी सोलापुरातून सोलापुरात सिद्धेश्वरांच्या यात्रेचा आज पहिला दिवस आहे। तैलाभिषेक सोहळ्याने यात्रेला सुरुवात झाली आहे। नंदी ध्वजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। तर सोलापुरात सिद्धेश्वरांच्या यात्रेचा आजचा पहिला दिवस आहे। तैलाभिषेक सोहळ्याने या यात्रेला सुरुवात झाली आहे आणि नंदी ध्वजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। तर सोलापुराचं ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे। मानाचे 7 नंदीश्वर आणि नंदीध्वज तैलाभिषेक करण्यासाठी रवाना होत असतात आणि या सोहळ्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। अतिशय सिद्धरामेश्वराचे भक्त पुजारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि चांगल्या तऱ्हेनं ते पूजा करतात आणि सोलापूरकरांच्याकरता आशीर्वाद देतात। आजच तशा प्रकारची पूजा वगैरे झाली। आज तर जगद्गुरू आलेले होते इथं। एक अतिशय चांगली घटना मी तर पहिल्यांदाच बघितलं, जगद्गुरू इथे येतात ते। ह्याच्यापूर्वी कधी बघितलं नाही। अनेक वर्ष इथे येतो। श्री थाबू हे अतिशय धार्मिक भावनेनं हा प्रसाद वाटतात, इथं सगळ्यांचं स्वागत करतात आणि याही वर्षी त्यांनी तशाच प्रकारचं स्वागत केलं। सिद्धेश्वर तलावाची जी संकल्पना होती ती सर्व धर्माला घेऊन त्या तलावाचं खोदकाम केलं। सगळेच होते त्यात, हिंदू मुस्लिम सगळे होते आणि तशा प्रकारचा संदेश सिद्धरामेश्वराने आपल्याला दिलेला तेच आपण पुढे नेलं। आजपासून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महायात्राचा प्रारंभ होतो। आज म्हणजे निमंजन म्हणजे पहिला दिवस। आज पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरेअब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन हे नंदीध्वज आणि मिरवणूक आणि 7 नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्थाप होतात। तिथे गेल्यानंतर कलेक्टरी कचरा आहे, तिथे गेल्यानंतर हिरेअब्बू यांना देशमुख यांच्याकडून सरकारी हार केला जातो। त्याच्यानंतर ही मिरवणूक सिद्धरामेश्वरांच्या मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथे अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगाला तेलाभिषेक घालून तिथली पूजा केली जाते। त्याच्यानंतर 1 ते 7 नंदीध्वज तिथं पूजा केली जाते। पूजा केल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये जेवढे 68 लिंग असतील त्या सर्व 68 लिंगाला तेलाभिषेक होतो। तेलाभिषेक झाल्यानंतर गदगीची पूजा केली जाते। तिथून सोलापूरभोवती जे काही 68 लिंग आहे सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले त्याला आम्ही सर्वजण प्रदक्षिणा घालतो। हे आजच्या दिवसाचं कार्यक्रम देशाची परंपरा खरं तर, आणि आज रणशिंग फुंकलेत असं म्हणायला हरकत नाही। पण आज आपल्या सोलापुरात सिद्धरामेश्वराची यात्रा, आज काठीची पूजा, उद्या अक्षता सोहळा, एकंदरीत ही सोलापूरचीच परंपरा नाही, महाराष्ट्राची उभी परंपरा आहे। सोलापूर जिल्हा हा खरं तर अतिशय लकी आहे, कारण का आपल्या इथेच विठ्ठल आहे, आपल्या इथे सिद्धरामेश्वर आहे, आपल्या इथे तुळजाई लागून आहे आणि अर्थात आज ग्रामदैवताची आपली ही यात्रा आहे। आणि आज काठीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली। सगळ्यांना मनापासून संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।